काम चालू झालंय. या एवढ्या शांत आहेत का ग? आता 2 मिनिटापूर्वी पीएनजी ज्वेलर्स प्रस्तुत दिवाळी विशेष मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आणि तुमच्याकडे सुद्धा दिवाळीची तयारी झालीच असेल. आत्ता मी आली आहे गायक अभिजित सावंत यांच्या घरी आणि इकडे आज अभिजितला भेटण्याआधी मी त्याच्या 2 लेकींना भेटली आहे ज्या जोरदार तयारी करतायत दिवाळीची. नमस्कार मॅडम. नमस्कार. म्हणजे आत्ता या कॅमेऱ्यासमोर शांत बसलाय, तेवढ्या वेळ आधी तुझं माझं जमेना ही परिस्थिती होती, हो ना? हे कोणी काढली रांगोळी? दोघींनी मिळून काढली आहे? कोणी काढली खरं खरं सांग. हा, तू काढलीस. आणि हिने काय केलंय? हे वेलकम हिने लिहिलंय. आणि आता प्रयत्न चालले तिथे दिवे लावायचे. आई मॉनिटर करते तिकडनं कसं चाललंय ते. काय फराळ वगैरे बनवलं का अजून बनवायचंय? ते पण बनवायला सांगितलं का मम्मीने? स्मिरा, तू बेसनच्या लाडूमध्ये, तिने बेसनच्या लाडूमध्ये हेल्प केली आहे. तर दिवाळीच्या निमित्तानं आज आपण जातोय गायक अभिजित सावंत याच्या घरी आणि बघूयात त्याच्या घरी दिवाळीची तयारी कशी झालेली आहे आणि काय काय बनवलंय, घर कसं डेकोरेट केलंय. प्लस मी प्रयत्न करणारे अभिजितचं घर बघण्याचं. चला माझ्याबरोबर. आणि सगळे छान तयार होऊन बसलेत. मला इकडे यायला म्हणूनच आवडतं की सगळे मस्त रेडी होऊन बसलेले असतात. चला, दरवाजा उघडा आहे मी तरी पण बेल वाजवते, माहित नाही सगळे कुठे. आत्ता 2 जणी बाहेर होत्या, गायब झाल्या. नमस्कार. या बाहेर दणक्यात तयारी झाली आहे दिवाळीची. आता घरातली तयारी बघायची. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. मस्त दिसतेस तू. कमाल. रांगोळी वगैरे कमाल काढली आहे दोघींनी, है ना? मेहनत घेतली सकाळपासून दोघींनी. आता एकदम गप्प आहेत. आता एकदम गप्प आहेत. मगाशी छान होत, आता घराच्या आत. हो, आता थोडस वेल डिसिप्लिन्ड असले पाहिजे ना दाखवत. अच्छा. सो मी म्हणाले त्यांना की घरात झालंय का डेकोरेशन, तर स्मिरा मला बोलली की मी शाळेत गेले होते, मग यांनी करून टाकली सगळी तयारी, तर मला काही करता नाही आली. म्हटलं चल आता आज दाखव मला तयारी. सो झाली आहे का अभिजित दिवाळीची तयारी? दिवाळीची तयारी दिवाळी झाल्यानंतर पण नाही होत. काय रे, दिवाळीची तयारी कधीच कम्प्लीट होत नसते ना. तो एक प्रोसेस आहे, तो पुढे ढकलत जातो की आता हे करायचं तर राहिलं, मग पुढच्या दिवाळीपर्यंत प्लॅन करू. ते आपलं आयुष्यभर चाललं. पण या दोघी किती एक्सायटेड असतात दरवर्षी सण सुद आल्यावर. एक्सायटेड असतात. दोघीही लाडू बनवायला, करंजी बनवायला मदत करतात या दोघी जणी. इनफॅक्ट एव्हरी इयर. काल पण ती जेवत होती आणि मी लाडू बनवतो, थांब मग शेवटचे 5 लाडू तिने वळले. मी आता तिला विचारलं, अगं इतकी छान रांगोळी काढली, कुठे बघितलीस तू? ती मला म्हणते मी पिंटरेस्टवर बघितली. हिने बघितली पिंटरेस्टवर, बघितली आणि काढली पण तिनेच. हा. आणि वेलकम तू कुठे बघितलंस? स्वतःची आयडिया आहे ती. हिला काय ऍक्टिंग वगैरे करायची का स्मिराला? फुल ऑन नॉटक. अभ्यासाचा प्रॉब्लेम. आम्ही हुशार पण आहोत, तशी हुशार आहे पण आम्हाला ऍक्टिंग आवडते. आम्हाला आवडतं अभ्यासात. आवड आहे अभ्यासाची. तिला आवड अशी थोडी कमी आहे, पण आवड तिला जास्त आर्ट मध्ये आहे. सो आता जसं तू म्हणालास की हिला अभ्यासाची जरा आवड नाही, हिला आहे. मला सांगा कोण कोणावर पडले? नेमकं कोण आहे दोघांपैकी की ज्याला अभ्यासाची आवड नाही आणि एक आहे ज्याला अभ्यासाची खूप आवड आहे? तू गप्पा का वाजलीस? अभ्यासाची आवड मला नव्हती. ओके. तो त्या बाबतीत ऑफकोर्स आम्ही दोघं एकदम सिंक आहोत. पण नेचर वाईज जे एकदम असं बबली आणि मस्तीखोर असा ऍटिट्यूड जो आहे तो माझ्यात कमी होता. तो हिच्यात काय म्हणायचं? आम्ही त्या बाबतीमध्ये आम्ही दोघं एकत्र आहोत. अच्छा, ओके. ते तिकडे मग जरा झुकतं माप तिकडे. तू अभ्यासात हुशार होतीस? हा, म्हणजे होती, बऱ्यापैकी हुशार होती, पण हा स्वभावाप्रमाणे ही जरा माझ्यावर आहे आणि ही अगदी कॉपी आहे. हा, झेरॉक्स कॉपी आहे. तू काय म्हणत होतीस? काय? हा, व्हेरी नॉटी. पण मी लास्ट इयर दिवाळीला घरी आलेले तेव्हा तुम्ही दोघींनी कंप्लेंट केली की तुम्हाला पेट हवाय, जो तुम्हाला आई आणू देत नाहीये. मला वाटलं या वर्षी आला असेल पेट. काय झालं?
मी सांगितलं मोठं व्हा, स्वतःचं घर घ्या आणि स्वतःच्या घरी जे काय पेट घ्यायचे ते घ्या. इकडे मी अलाव करणार नाही. एक तर पेट घरात नाही तर मी घरात. काय ग आता ऑप्शनच नाहीये ना. आता आमच्याकडे ऑप्शन नाही. आम्ही काय काय मग डॉल किंवा हो, असं काहीतरी मग त्याला तसे मग थोडासा चालणारे पेट बनवून pet dog असे हा, आणतो तसं आणि मग काहीतरी त्याच्यासोबत खेळतो. त्यांच्यावर खेळतात. पण मला पण असं वाटतं की इट्स बेटर की त्यांचं रिस्पॉन्सिबिलिटी आली पाहिजे त्यांच्यामध्ये. ज्या वेळेला ते पण रिस्पॉन्सिबल होतील त्यावेळेलाच पेट येईल घरामध्ये. म्हणजे नुसतं आणणं आणि प्रेम करणं नसतं ना. खाली न्या, त्यांचं खाऊ, मग आम्ही बाहेर जाऊ, मग त्याला कोण बघणार, हे सगळ्या correct. गोष्टी तू काय करशील आणि शाळेत कोण हो, जाणार? मी करीन. ती बोलेल बरं आहे मी तर सांभाळीन. बरं आहे मला सुट्टी पाहिजे. अच्छा, तिला एवढा कंटाळा आहे शाळेचा? हो, तिचा भरोसा. तिचा चेहरा बघ. हो, तिचा बस चालेल तर ती जाणारच नाही पण ती शाळेमध्ये. अभ्यासात हुशार आहे, म्हणजे फुल मार्क्स आणि मिळतात. हा, बट आहे म्हणजे अभ्यासात इंटरेस्ट नाहीये असा. पण आता करायचंय कारण इट्स अ पिअर प्रेशर. ओके, चला मला घर दाखवा तुमचं जरा. मी घर बघायला आली आहे. स्मिरा, स्मिरो दाखव. घर दाखवा. चला सगळे दाखवा. कुठून सुरुवात करू? तुम्ही दोघे मला तुमची रूम दाखवा, तुम्ही दोघं मला बाकी घर दाखवा. आपण तिथून देवघरापासून सुरुवात करूया. चला चलो. तर बाकी घर तर मी बघीन, पण आल्या आल्या ना इथे देवघर दिसतंय, तर आपण देवघरापासूनच सुरुवात करूया. चला. जसं आमच्या प्रत्येकाच्या रूम आहे तसं देवाला पण एक रूम आहे. म्हणून आम्ही एक छोटंसं देवघर बनवलं आहे जिथे आमचे देव पण बसतात आणि आम्ही इथे बसून मेडिटेशन, कधी कधी हे लोक रियाज करायचं तर सगळं करू शकतात. म्हणून एक छोटंसं खोली देवघराची. आणि अजून एक अट्रॅक्शन आहे त्याचं की हे वॉल. आम्हाला असं थोडंसं सुदिंग पाहिजे होतं इथे, त्यामुळे एक ट्रेडिशनल फील येणारा असा. सो दिस इज वन ऑफ द, म्हणजे आम्हाला खूप आवडतो हा वॉलपेपर आणि खूप महागडा आहे. कोणाचा आहे ते पण सांगा. सभ्यासाचीचा वॉलपेपर मी आणला कारण मला खूप इंटरेस्टिंग वाटलं ते, स्पेशली द आर्ट आणि हे जे सगळं आहे त्याच्यामुळे मी म्हटलं की हा देवघरात लावूया. तर असं त्या वॉलपेपरची स्टोरी. अगदी जवळचा असेल ना हा वॉलपेपर शिल्पाताई? तुझ्या खूप जवळचा असेल. कारण मुलं झाल्यापासून एक्सपेन्सिव्ह गोष्टी थोड्या आम्ही कमी करतोय कारण कुठेही रेगोटे आम्ही. मी ऍक्च्युअली विचारणार होते हे. आता तर या दोघींना समजतं, पण लहान असताना ते क्रेयॉन, स्केच पेन्स विचारायला नको. तर हे घर, या घराच्या भिंती सुद्धा तशा रंगवल्या गेल्या होत्या. प्रचंड. आमच्या म्हणजे आम्ही पेंटिंग केलं आणि दुसऱ्या दिवशी मॅडमनी क्रेयॉन घेऊन, मम्मा मी क्रेयॉन चालतो का बघत होती. आई वॉज लाईक, म्हणलं अगं कालच तर पेंटिंग केलं. हो, क्रेयॉन चालतं का काय ग? हो, मग असं केलं होतंस तू? आणि हिने पण केलं असेल सगळं? आता नाही कधीच. तू ऑलवेज नेहमीच हा ना गुडगल होतीस का? वा वा, किती मस्त. सगळ्या नॉटी हिनेच. ओके, सो घरात आल्या छान इथे देवघर आहे. तुम्ही कधीपासून या घरामध्ये राहताय? आम्ही 2012 पासून इकडे. हो. आधीपासून म्हणजे असं होतं ना की आपण काय एकत्र सगळा खर्च करत नाही किंवा एकत्र सगळे चेंजेस करते, हळूहळू करत जातो. सो जेव्हा आला तेव्हा सगळे चेंजेस केले का ते स्टेप बाय स्टेप? ऍक्च्युली खूप वेगळं घर होतं आमचं. इनफॅक्ट गुगल करशील तर आमच्या घराचा एकदम वेगळाच हे होता, लुक होता. पण जशी मुलं झाली मग काही गोष्टी खराब होत गेल्या, तोडफोड हे ते, मग आम्ही हळूहळू चेंज करत गेलो सगळं. कारण आम्ही त्यांच्याप्रमाणे मग तशा काय म्हणतात गोष्टी म्हणजे युजर फ्रेंडली. की आता ऍक्च्युली इव्हन पहिल्यांदा कसं होतं की आम्हाला फक्त घर घेतलंय, आता त्याला इंटिरियर करायचं आहे, हाच एक उद्देश असतो ना की चांगलं घर दिसलं पाहिजे. मग त्यापासून म्हणजे 2012 पासून एक 10 वर्षानंतर ज्या वेळेला मुलं थोडीशी मोठी झाली, आता ज्या गोष्टी ऍड ऑन करतोय त्या आमच्या मनापासून आलेल्या गोष्टी. त्याच्यावरती मग कोणत्याही डेकोरेटरचं नाहीये की बाबा अरे हे करूया का किंवा असं करा चांगलं दिसेल. नाही, आम्हाला आता जसं हे वॉलपेपर एवढीशीच आहे वॉलपेपर आणि एवढ्याच एरियामध्ये आहे, पण ते आवडते किंवा ते लावावीशी वाटते म्हणून आणि आम्ही खुशी तेवढं युज केलं. पण जेव्हा ताई म्हणत असेल की जरा घरामध्ये थोडेसे बदल करूया, तेव्हा थोडीशी भीती वाटत असेल ना की आता बँक अकाउंट हलणार आहे प्रत्येक वेळी गोष्टी घेताना? मी दर 2 महिन्यांनी अरे मला असं वाटतं ही ओके, सो आतमध्ये आल्यावर ही देवखोली आहे, प्लस त्याच्या समोरच तुझी स्टडी रूम आहे. तिकडे जाऊया कारण त्याच्या बाहेर काहीतरी सरप्राईज आहे म्हणे या दोघींनी केलेलं, ते बघूया आपण आधी. ऍक्च्युली या दोघींनी क्राफ्ट मध्ये छान दिसतं, खूप छान. चला, दोघींनाही प्रचंड आवडतं आर्ट आणि. सो इकडनं आल्यावर हे बघा, हे जे आहे हे या दोघींनी केलंय. कधी कसं केलं या ना? हे आता हल्लीच केलं आम्ही. ऍक्च्युली हा आमचा मीटर बोर्ड आहे, तर त्या मीटर बोर्डला ते असं नुसतं बॉक्स आहे तर ते खराब वाटतं आल्यावर.
तर म्हणून हाना म्हणाली मम्मा आपण ह्याच्यावर काहीतरी एक पेंटिंग बनवून करूया का. म्हणलं ठीक आहे. सो ती आणि ही दोघींनी मिळून हे आर्ट बनवलं आणि मग दिस इज ऑल ड्रॉइंग मेड आणि मग त्याच्यावर लिपन आर्ट म्हणतात लिपन त्याला. आर्ट. आणि मग हे असं ऍक्च्युली लागेल ओपनेबल आहे पण हे आता वायर. अच्छा या मीटर रूम. सो असं मग हे त्या दोघींनी पेंट केलं, दोघींनी सगळं बनवलं. काय म्हणतेस मीरा? क्ले येतो. किती दिवस लागले हे बनवायला हा ना? भरपूर दिवस नाही 1-2 वीक्स लागले कारण शाळेतून आल्यावर मग ते सगळं बनवायचे. 1-2 वीक्स. हो. आणि हे कुठे बघितलं? पिंटरेस्ट कुठे त्यांची बघितलं? ऍक्च्युली टीचर येते आणि वेगळे वेगळे क्लास आजकालच्या म्हणजे टाइम मध्ये सगळ्यांचे वेगळे वेगळे क्लासेस आहेत. तर त्यांचं पण एक आर्ट क्लासेस असतात आणि मग त्या टीचर येतात आणि त्या शिकवत असतात आणि त्याच्यातून हे उपजत नवीन कला बाहेर आली. तर म्हटलं जर काय करतातच आहे तर मग घरामध्ये एक लावलं पाहिजे, एक ठेवलं पाहिजे. म्हणून जसं म्हटलं की ना आता आम्ही आमच्या गोष्टी ऍड ऑन करतोय तर हे वन ऑफ द आर्ट जे त्यांच्याकडून आलंय. पण मला सांग, तुला आठवतंय का तू लहान असताना जर तुला कोणी असं काही करायला दिलं असतं तू केलं असतं? हो, थोबडावलं असतं पहिलं. तुला काय लाज वाटते काय पहिलं सांगू असं बनवलं तरी असतंस का? हा, एवढं चांगलं नाहीच बनवलं कधी. किती हुशार आहे ही जनरेशन. पण त्यावेळेला वेगळ्या गोष्टी पण त्यांना एक्सपोजर पण खूप आहे. आपल्या वेळेस कुठे होतं पिंटरेस्ट आणि गुगल आणि जे काय ते डिक्शनरी. बरोबर आहे, एक्झॅक्टली. म्हणजे कुठल्या शब्दाचा अर्थ शोधायला पण डिक्शनरी ओपन करा. इथे ChatGPT सगळं सांगतं. हे पण खूप मस्त आहे. आणि मी जेव्हा एंट्री केली ना तेव्हापासून बघतेस म्युझिक रिलेटेड काही ना काहीतरी मला बघायला मिळते. मग तो हँडल असू देत किंवा बाहेर असू देत, फिक्स्ड होतं अशी थीम असेल आपल्या घरात? नाही, आम्ही हळूहळू चेंज करत गेलो. हे आम्ही खूप आधी केलेलं. हे सुरुवातीपासून होतं, स्टार्टिंग पासून. टेबल पण आहे. हा, टेबल बद्दल सांग मला आज जाऊ. एक टेबल पण स्टार्ट पासून आहे. तर तू चेंज केलंस ते हळूहळू गोष्टी चेंज केल्या. कारण जसं म्हटलं की आमचं पण कॅरेक्टर त्या घरामध्ये दिसलं पाहिजे आणि हळूहळू म्हणजे सगळ्यांच्या आपल्या आपल्या एक एक गोष्टी ऍड ऑन होत गेल्या. आता ह्यांचं हे एक पेंट आलं किंवा शिल्पाने म्हटलेलं की आपल्याला एक काहीतरी ओम किंवा असं काहीतरी. इथे आम्ही ऍक्च्युली विचार केला की एक असा मोठा डॉट असेल, एक मोठा गोल असेल जो पकडायला दरवाजा. कारण इथे हवा खूप आहे तर तुम्ही नुसतं लॉकने उघडू शकत नाही. आम्ही विचार केला की असा गोल करू. मग त्याच्यातून हे एक डिझाईन आलं. देन ते सगळं असं अशा गोष्टी ऍड ऑन केल्या. ओके, सो इकडे आहे अभिजितची स्टडी रूम. तिकडे जाऊया. या चला. इकडे पण इनपुट आहेत का तुमचे काही? काय ग, का नाही ही बाबाला करू देत त्याच्या हिशोबाने? तर ह्या रूमचं जी स्पेशालिटी आहे ना, मी ज्या वेळेला शो साठी बाहेर जातो कारण किंवा कुठेही ट्रॅव्हल करतो त्यावेळेला किंवा शोज मध्ये पण जातो त्यावेळेला कोण ना कोण काही ना काहीतरी भेट वस्तू देत असते. आणि मग पूर्वी काय व्हायचं की त्या फक्त गोष्टी येऊन पडून राहायच्या किंवा मग पुढे जायच्या. तर आता मी ठरवलं की त्यातल्या ज्या गोष्टी असतील त्या मी माझ्याकडे ठेवेन, थोडा वेळ का होईना तर माझ्याकडे ठेवेन. आणि मग त्यासाठी मी ही वॉल चूज केली. ऍक्च्युली ही जी आहे हे त्यांचंच पेंटिंगचं एक पार्ट आहे, त्यामुळे अर्धवट आहे, कम्प्लीट चालू आहे. बट ही सगळ्या ज्या पेंटिंग्स आहेत ह्या कोणी गिफ्ट करतात स्टेजवर आणि मग काय काय भेटलेलं जे काय मॉन्युमेंट्स असतात ही तर लग्न आधीची आहे. फॅननी बनवून पाठवली पेंटिंग, स्वतः केलेली ती अशी. त्यामुळे अशा पद्धतीने हा एक रूम जो आहे कधी कधी घरामध्ये राहून बायको पासून ब्रेक हवा असेल जो कधीच मिळणार नाही. हाय होप्स. डेअरिंग बघ यार, हे तो तुझ्या समोरच मला बोलतोय. घरामध्ये कोण देणार आहे ह्याला ब्रेक? अशी ज्या वेळेला माझी इच्छा होते, भले मला काय म्हणू काल्पनिक असेल पण ज्या वेळेला माझी इच्छा होते त्यावेळेला मी इथे येतो आणि मी स्वतःशी असा बोलतो काय रे कसं आहे. या इंटरव्ह्यू नंतर जर इथे भांडण झालं तर मी जबाबदार नाहीये. काय बोललास तू इंटरव्ह्यू मध्ये? ते तू ह्या दोघी आहेत हे फोटो? नाही, या दोघी आहान आहेत. या दोघी आहान आहेत? हो. अच्छा, दोन्ही फोटो आहानाचे आहेत. मीरा, तुझा फोटो नाही ठेवला या रूम मध्ये? आता तू आग लावतेस. मीरा, तुझा फोटो नाही परवडणार. तुझा फोटो कुठे? यू डोंट केअर. माझ्या हार्ट मध्ये ना तुझा फोटो नाही लावला? त्या रूम मध्ये सांग. त्या रूम तुमच्या या रूम मध्ये नाहीये ना पण मीरा तुझा फोटो बाबाच्या केलेत. आता आम्ही काय करणार आहोत,
आम्ही ही जी वॉल आहे ना ते पूर्ण वॉलवर त्यांचे फोटोज येणार आहे. ओके. म्हणून त्याच्यासाठी मी आता सिलेक्ट करते आणि मग दोघींचे फोटो सगळे. एक नंबर डॅमेज कंट्रोल आहे, मला आवडलंय. मग तुझा फोटो चाललेत. सांग ना आता तर मम्मा म्हणाली तू सांग ना. मराठी मराठी फॅमिलीज पिक्चर नाही, तुमच्या दोघींचेच आर्ट बनणार आहे पूर्ण. म्हणजे तुमचेच फोटो येणार दोघींचे, पण लहानपणापासून मोठ्यापर्यंतचे, म्हणजे आतापर्यंत. आता ते मनातनं राग तर आलाय, व्यक्त नाही करायचं आहे तिला. आम्हाला हॉटेलला जावं लागेल त्याच्यासाठी की माझा फोटो काय नाही करावं लागेल तिच्या पद्धतीने, तेव्हा कॉम्पन्सेट होणार ते. खरं. पण एवढे दिवस नोटीस नाही केलं ती तुझा फोटोच नाहीये इकडे? नाही, यू नोटिस मेनी टाइम्स. ओ, पण तू बोलली नाहीस कधी. आज मी बोलून दाखवलं ते. काय यार, कधीच नाही ऐकलं तुझं. मग आता काय काय मागणार आहे? आता सांग. नेक्स्ट दर्शनाताई, नेक्स्ट विजिट पर्यंत सगळे फोटोज पूर्ण घरात तुझेच फोटो. यो बेबी, है ना? ते पण मस्त आहे हत्तीची हे असंच ऑर्डर केलेली. ऑर्डर. पण बाकीच्या ज्या छोट्या छोट्या गणपतीच्या पण मूर्त्या आहेत किंवा काही आहेत, सगळ्या गिफ्टेडच आहेत. प्रत्येक कोणाकोणाकडून आलेली काहीतरी दिलेलं आहे, गिफ्टेडच आहेत ते सगळे. किंवा जे काही असे मिळतात ते सगळे ठेवतो मी. आय ट्राय टू थोड्या दिवसांसाठी तरी ठेवतो, कारण एक लोकांनी थोडस मनापासून दिलेली गोष्ट असते. आणि इथे एक छोटासा सेटअप आहे माझा. मोस्टली खूपच ऍक्च्युली आता आहाना यूज करते आणि ती जास्त ह्याच्यावरती काम करते. हा, माझा कारण दुसरीकडे एक स्टुडिओ सेटअप आहे, तर तिकडे मी जातो कामाला. पण इथे ही करते. तिला येतो पियानो वगैरे वाजवता? आहाना करते, ही पण करते. दोघींना पण येतो. आहाना थोडं म्युझिक शिकते. आजकाल जे काय सॉफ्टवेअर असतं ते सगळं शिकते. काय स्मिरा? ती पण शिकते अड्डा. हो, तू पण शिकते. ती म्हणेल ही तर राजश्री मराठी भांडणं लावायला झाली आमच्यामध्ये. चला हॉल बघूया, तुमचं लिव्हिंग रूम. आता तू एक्सप्लेन करायचं. मूड एकदम डाऊन झालाय थोडासा. तू भांडणं लावली दोघींमध्ये. आता मी गेल्यावर खूप कॉम्पन्सेट करायचंय अभिजित. कॉम्पन्सेट आता माहिती नाही. चालतं ते असं थोडं बहुत चालू असतं आणि ते असलं पण पाहिजे, कारण स्वतःची जागा कमवण्यासाठी थोडी मेहनत करायला पाहिजे ना. पण तुझ्या एकट्याचं काय होतं रे या तिघींमध्ये? मी मायनॉरिटी मध्ये येतो. मला काही हक्क नाही देते. असं अगदी काय बोलतो. मला माझ्या सेला काही इम्पॉर्टन्स नाही या घरामध्ये. काय म्हणतो. पण खूप ना, हा जसं मगाशी म्हणाला की तुम्ही जसं वर्षानुवर्ष हे झालेले बदल आहेत. ऍक्च्युली असं असतं की आपण इंटिरियरच्या नावावर ना खूप गोष्टी भरत जातो. मग आपण ते 5 स्टार हॉटेल टाईप दिसतं, कधी कधी खूप लॅविश करत जातो. पण तुम्ही खूप मिनिमम गोष्टी ठेवल्या आहेत, पण ते दिसतं खूप छान आहे. याच्यासाठी कोणाचे किती मेहनत आणि किती ब्रेनस्टॉर्मिंग आहे? सो मी जसं मगाशी म्हणाली, तू जर गुगल केलं असतं तर आमचं घर आधी खूप वेगळं होतं, म्हणजे हॉटेल सारखंच एकदम लॅविश आणि खूप सुंदर. पण इव्हेंच्युअली आम्हाला रिअलाइज होत गेलं की घर नेहमी घरासारखं असलं पाहिजे. मग आम्हाला, कारण हा खूप जास्त ट्रॅव्हल करतो, मग तिकडे पण सेम दिसणं, मग घराची ओढ कशी. मग आम्ही हळूहळू बदल केले. आणि खूप लोक आम्हाला विचारतात की हे का एवढं सिम्पल आहे ते, पण आम्हाला आमचं घर आमच्यासारखं हवंय. आल्यावर तो सुकून पाहिजे की हे घर आहे आमचं. म्हणून आम्ही एकदम सिम्पल, म्हणजे हा माझा कोपरा, तो त्याचा कोपरा, तो मुलींचा कोपरा, हे आम्ही अगदी असा विचार करून घर हळूहळू बदलत गेलो आणि चेंजेस केले. हे सोफा, हे सगळे कोणाचे रंग चॉईस कोणाचे? हे ऍक्च्युली ना तिचा छंद आहे की काही वेळ झाला ना की अरे आज काय काम नाही, काहीतरी बदलूया, काय वॉलला काहीतरी पेंट करूया किंवा काय. आता इथे चांगले कर्टन्स होते असे मस्त, एक दिवस असे बसून आता आम्ही ते हे केले, ब्लाइंड केले. कारण काय झालं, ती जागा खूप घेत होतं. मग मला थोडस अजून ओपन हवं, म्हणून मी म्हणलं मग एवढे असे मस्त ते एकदम असं जुन्या फिल्म मध्ये असतात ना, असे लांब असे उडतात असे, तसे कर्टन्स होते, ते काढून नाही आता बदलूया आता. आणि मग ते असे ब्लाइंड आणले. सर एव्हरीथिंग इज चेंजिंग आमच्या घरामध्ये. तू अजून काही वेळाने येशील तर अजून काहीतरी वेगळं दिसेल. कर्टन्स होते, तो हे पण नसणार. आय थिंक बॅल्कनी चेंज झाली आहे, बाल्कनी पण बदलली. कारण मी जास्त करून बाहेर झोपाळ्यावर बसलेली असते, तर मी म्हटलं चल थोडस हे पण चेंजेस करू, म्हणून ते पण बदललं. आपण जाऊयात बाल्कनीमध्ये. पण मला त्याआधी जरा फ्रेम बद्दल सांगा. ही कोणाची चॉईस आहे ही फ्रेम? ही माझी चॉईस आहे. ऍक्च्युली एक आमची असं ओळखीची माझी एक फ्रेंड आहे आणि ती पण असं जॅपनीज आर्ट आहे हा एक वेगळा, ज्याच्यामध्ये ब्लॉक्सने एक पेंटिंग करतात, छोटे छोटे ब्लॉक्सने पेंटिंग करतात.
तर ती मिक्स करते, म्हणजे इंडियन आर्ट त्याच्यामध्ये आणून त्याला मिक्स करून बनवलेलं एक पेंटिंग आहे. आणि ह्याच्यामध्ये स्पेशली रिप्रेझेंटिंग अ फॅमिली. तर ग्रोइंग ट्री अँड अ फॅमिली. तर इफ यू नोटीस ह्याच्यामध्ये बाबा, आई आणि त्यांची 2 मुलं, आणि मग हे आपलं कलश आहे जे प्रॉस्पेरिटी दाखवतं. सन आणि मून आहे इकडे, यु नो. तर एक पूर्ण त्याचं नेचर आहे. आणि एक झाड असं आहे जे सदा ग्रोईंग आहे, त्याला नेहमी सगळं पानं फुलं आहेत असं. आणि एक शोईंग की एक हॅपी फॅमिलीचा एक पूर्ण जे काय म्हणू शकतो आपण, एक जे पूर्ण जे फॅमिलीचा एक सिम्बल आहे ते क्रिएट करण्याचा प्रयत्न आहे, ज्याच्यामध्ये फळं लागलेली आहेत झाडांची अशी, यु नो, ज्याचे दाखवतात प्रॉस्पॅरिटी. ही पेंटिंग नॉर्मल दिसते. तू आता मला एक्सप्लेन करतोयस ना, तेव्हा मी एक एक गोष्टी त्यातली नोटीस करते. लोक येऊन विचारतात आम्हाला की अरे हे काय आहे, म्हणजे ह्याचा काय अर्थ आहे. मग आम्ही जेव्हा त्यांना सांगतो की ह्याच्यात शोधा, एक आई बाबा आणि त्यांची 2 मुलं आहे, तर लोक ऍक्च्युली थांबून शोधत असतात. अरे अच्छा आहे, ऐसा आहे. दे ऑल्सो लाईक इट व्हेरी मच. लिटिल डिफरंट, पण हा असं आहे. एका पद्धतीने आपल्याकडे जसं रांगोळीची पद्धत होती ना, आपण रांगोळी काढतो आणि रांगोळीला ज्या पद्धतीने दाखवतो, एक जॅपनीज स्टाईलमध्ये तिकडे तसंच एक आर्ट आहे फॉर्म, आणि त्याला इंडियन स्टाईलमध्ये क्रिएट करून ही पेंटिंग बनवली आहे. किती मस्त आहे. आता याने सांगितल्यावर माझं एक एक गोष्टींकडे लक्ष जात आहे. पण ना सगळेजण आता पॉझिटिव्ह वाईब्स किंवा आपल्या घरामध्ये ज्या प्रकारच्या वाईब्स असतात तसाच, आणि हे खरं आहे, तसाच आपला मूड सेट होत जातो आणि तितकीच पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येते. तुम्ही दोघं सुद्धा या गोष्टीवर बिलीव्ह करता? हो, ऍब्सोल्युटली. आम्ही खूप बिलीव्ह करतो. आम्ही घरात प्रयत्न करतो की काही कधी प्रत्येक व्यक्तीला स्ट्रेस असतो, पण आम्ही आमचे स्ट्रेस घराबाहेर ठेवून येतो. आमच्या मुलांसमोर आम्ही कुठलेही स्ट्रेस आणत नाही शक्यतो. आणि वी आर व्हेरी हॅपी. एकत्र बसून जेवतो, कितीही उशीर येऊ दे, आम्ही चौघं एकत्र बसून जेवतो, बोलतो, डिस्कस करतो. सो वी ट्राय की आम्ही आमच्या घरात नेहमी तो हॅपीनेस दाखवतो, मुलांमध्ये पण तो हॅपीनेस इन्कल्ट करतो. आणि ना म्हणजे स्वतःचं घर घेणं मुंबईमध्ये आत्ता तर नेक्स्ट टू इम्पॉसिबल झालंय, कारण महागाई इतकी आहे आणि बऱ्याच गोष्टी, EMI वगैरे सगळं. काही वर्षापूर्वी म्हणेन परिस्थिती म्हणजे किमती जरी कमी असल्या तरी अर्निंग सोर्स एवढे नव्हते. आणि तीच असते आपली बिग मुवमेंट जेव्हा आपण स्वतःचं घर घेतो. अभिजित मला सांग, तू जेव्हा स्वतःचं घर घेतोस, ती तुझ्यासाठी बिग मुवमेंट होती. तो दिवस कसा होता? हो, माझ्यासाठी खूप मोठा मुवमेंट होता, कारण आम्ही पूर्ण आयुष्य आम्ही क्वार्टर्स मध्येच काढले. बाबा BMC मध्ये होते, तर आम्ही त्यावेळेला आई वडिलांचं चालायचं की अरे आम्हाला घर घ्यायचंय आणि कसं घेणार काय. तर त्या सगळ्या गोष्टींना बघून ज्या वेळेला माझ्याकडे पहिले म्हणजे आयडल संपला, मी म्हटलं की आपल्याला घर घ्यायचंय. आणि त्यावेळेला एक ठीकठाक घर आपल्या पद्धतीने घेतलं. मग हळूहळू ग्रोथ झाली आणि हळूहळू म्हटलं की माझ्या पद्धतीने घर असलं पाहिजे. आणि त्यावेळेला आम्ही चूज केली जागा की अशी एक ठिकाण मला, कारण आम्ही जिथे राहायचो शाहूनगरमध्ये, तिथे काय मी 2nd फ्लोअरला होतो, त्यामुळे दिसणारी गोष्ट एक सिम्पल असते. एकदा मी अचानक असंच उंच ठिकाणी एका उंच बिल्डिंग मध्ये एका मित्राच्या घरी गेलो आणि तिथून बघितलं की अरे मुंबई शहर हे वेगळंच आहे ना, ही दुनिया वेगळीच दिसते. आणि एवढी वर्ष राहून सुद्धा, म्हणजे 20-21 वर्ष मुंबईत राहून सुद्धा मला तो फील नव्हता मिळत होता. आणि मला वाटलं की एक उंच ठिकाणी घर असलं पाहिजे जिथे फील लाईक की इथून मी मुंबई शहराला बघू शकतो. आणि म्हणून मला हे स्पेशल पण आहे मुवमेंट इथे राहण्याची. ओके, आता आपण तो टेबल बघूया. जी मला मीरा सांगत होती की तो टेबल पण आमच्याकडे खूप जुना आहे. तर हाच आहे का? हाच तो डायनिंग टेबल. आणि तो स्पेशली ठेवलाय, तो नाही बदललास? तो बदलायची तुझी इच्छा नाही? माझी इच्छा तर आहे. त्याच्या आधी मला एक गोष्ट सांगायची. घर तू विचारलंस ना की घर घ्यायची स्टोरी काय. आम्ही ऍक्च्युली राहत होतो पार्ल्याला त्यावेळेला, आणि पार्ल्याला असंच 1st फ्लोअरलाच घर होतं. जसं मी म्हटलं की येऊन पहिल्यांदा बघितलं आणि उंच उंच हे सगळं. आणि आम्ही लिटरली ही बिल्डिंग बनत पण नव्हती, बनली पण नव्हती, फक्त असा सांगाडा उभा होता. आपण पेपरमध्ये बघितलं. पेपरमध्ये आणि म्हटलं चला बघून येऊया. आणि ही फक्त असंच बघायला आलो आम्ही आणि म्हटलं की इथेच घर घ्यायचं. आणि मग सगळे जुगाड केले इकडून तिकडून पैसे. अनप्लॅन्ड हाऊस आणि सोपं नाहीये यार, डाऊन पेमेंट आणि बाकी सगळ्या गोष्टी. आयुष्याचे खूपशे वर्ष म्हणू शकतो आपण ह्या घरासाठी वाहवू लागले, काढावे लागले आणि खूप मेहनत करावी लागली एक टाइम मध्ये.
मेंटल प्रेशर पण वाढतं तुमचं, पण एक तीच शांतता असते ज्यावेळेला तुम्ही घराच्या आतमध्ये घुसता आणि मग वाटतं हा हे माझं घर. एक्झॅक्टली. कारण ते ईएमआयचं चक्र चुकलं नाहीये कोणाला आणि सतत त्याचं प्रेशर असतं की बापरे एवढा पर्टिक्युलर हप्ता जायचा आहे, त्यासाठी आपल्याला किती काम केलं पाहिजे महिनाभर. खरंच कठीण आहे. सो ह्या ट्रॉफीज बघूया. त्या दोघी जण एक तर रुसली आहे माझ्यावर, भाग लगाई. हो, हे पूर्ण ट्रॉफी त्यांच्या आहेत. हा सेक्शन त्यांचा आणि हा अभिजितचा. ओके. मी ऍक्च्युली आम्ही म्हटलं की भले आम्ही केवढे काही होऊ दे आणि मुलांची जी काही हे असेल ना, म्हणजे जे काय ते कमवतील ते पण आपण ठेवलं पाहिजे. त्यांचं कधी छोटी गोष्ट पण आहे ती जोपर्यंत त्यांना कळत नाही तोपर्यंत ती जपली पाहिजे. कारण त्यांच्यासाठी एखादा कराटे, आता हे कराटेमध्ये त्यांनी काहीतरी छोटे मोठे हे कमवले, छोटे मोठे नाही, मतलब फर्स्ट प्राइज आला. आता आहानाचं फर्स्ट ब्लॅक बेल्ट असेल पुढच्या वर्षी. फर्स्ट ब्लॅक बेल्ट 7 एक्झाम्स ऑलरेडी तिने क्लिअर केलं, त्याच्यामध्ये फर्स्ट आणि थर्ड आणि असे प्राइजेस मिळाले. तर त्यांना अप्रिसिएशन मिळावं म्हणून त्यांच्या पण गोष्टी आम्ही तशाच जपण्याचा प्रयत्न केला. आणि हे एवढा आतापर्यंत एवढाच आहे जो माझा स्लॉट आहे. आणि अर्धा गावी आहे, गावी ठेवलंय. हो, गावच्या घरामध्ये आम्ही असे स्लॉट्स बनवून त्यावरती लावून. सो गावच्या घरामध्ये कोणी जेव्हा जातं गावी तेव्हा अभिजित सावंतचं घर एक टुरिस्ट स्पॉट आहे. हो, म्हणजे लोक तिथून पास करताना अरे अभिजित सावंतचं घर फोटो बिटो काढतात आणि आम्हाला पाठवतात. म्हणजे हे खूप प्राऊड मुवमेंट आहे. म्हणून आम्ही घरी पण असे एक हे बनवून तिकडे सगळे त्याचे ट्रॉफी आणि ठेवले. गावच्या घरी कोण असतं आता कोण नाही, पण जाऊन येऊन बाबा काका असतात. मी पण आजकाल जायला दरवर्षी जातो. मे वर्षात एकदा तरी प्लॅन करतो की मी. आणि तसं म्हणतात ना गावी घर असावं आणि खूप सुंदर घर आहे, अतिशय सुंदर घर आहे. आहे. आमच्या आजीने ऍक्च्युली हे प्लॅन केलं की आमचं घर असलं पाहिजे आणि मग तेव्हापासून ती मेहनत त्यांनी जी केली आहे. एक घरासाठी म्हटलं तर पूर्ण फॅमिली जनरेशन मध्ये चालत आलंय की घर असलं पाहिजे, घर असलं पाहिजे. त्यांची म्हणजे आपल्या वडिलांची, आपल्या आजोबांची, आजींची, सगळ्यांची जी एक धडपड असायची ना घर घेण्यामध्ये, ती धडपड कुठेतरी इथे इथपर्यंत आला. तर आता वाटतं की हा आता ठीक आहे, आता जस्ट कूल डाऊन, काम डाऊन, एक अशा ठिकाणी आलोय जिथून आता चांगलं आहे सगळं. ह्याच्या पुढे जर घ्यायचं तर खूपच चांगलं असलं पाहिजे. पण तुम्ही तुमच्या ह्याच्यापेक्षा ड्रीम होमचा विचार केलाय की तुमचं ड्रीम होम कसं असेल? माझ्यासाठी हेच ड्रीम होम. मला मुंबई सारख्या शहरामध्ये एवढ्या चांगल्या लोकॅलिटीमध्ये म्हणा की आणि स्पॉट सारख्या ठिकाणी मिळणं डिफिकल्ट आहे घरं. आणि अशा पद्धतीने जिथे 2 तुमच्या बॅल्कनीज आहेत आणि एक क्रॉस व्हेंटिलेशन आहे. तुम्ही जर इथे पावसाळ्यात आलीस तर तू उडून जाऊ शकतो माणूस. एवढी हवा असते, एवढी लिटरली एवढी हवा असते. अरे हाय, मूड झाला का ठीक? डन. डन, सॉर्ट आहे, नाही जावं लागणार हॉटेलला. बरं, मी मगाशी जे म्हणाले की पेट आणून दिलं नाही म्हणून हे असं काय काय आणून देत आहे का त्यांना आता? हे तर तिने स्वतः पेंट केलंय स्मिरानी. स्मिरा हुशार आहे. हे तिने सगळं पेंट केलं, मग त्याच्यात आम्ही झाड टाकलं. आणि हे तर आम्ही अमेरिकेला गेलेलो तेव्हा हा आऊल जो इकडे तिकडे फिरतो आणि हो ना असं करतो. मग इकडे हे तू पेंट केलं कसं सांग? इकडे ये, चिटोस ठेवून. ती चिटोस घेऊन आली. चिटोस, नुसतं चिटोस. हे तू पेंट केलंयस कधी? तुझ्या फ्रेंडच्या बर्थडेला? ओ, म्हणजे पप्पानी रिअल पेट नाही घेऊन दिला, तू ह्याच्यात खुश झालीस. हा, यातले तुझ्या ट्रॉफीज कोणत्या आहेत? काय यायच्या आहेत अजून? ती तुझी आहे. मागे येत जोरात. ओ, ती म्हणते आज तुम्ही नाश्ता नाही केला का? आवाजच निघत नाही आज. हळू काय ऐकायला नाही. मराठी पाऊल पडते. जेव्हा जोरात बोलत होते ना तेव्हा ती इंग्लिश बोलते. ती मराठीत बोलायचं. स्मिरा, तुझं मराठी खूप छान आहे. तिने केवढं छान भाषण दिले शाळेत मराठीत. हो, 2दा ना, मग मराठीत बोल. 5 किंवा 4 कमीच आहे तिच्याकडे. कमी आहे. मुद्दा तो आहे की तिच्याकडे कमी आहे, माझ्याकडे जास्त. माझ्या काउंट केले. तुमचे दोघी तुम्ही नॉर्मल बोलता का कधी एकमेकींची का भांडतातच फक्त? काय नॉर्मल बोलतेस का तिच्याशी तू? कधी कधी. बरं, हा तुमच्या टेबलाबद्दल सांगा मला. कधीचा आहे हा टेबल?
मला वॉर्न केलेलं की बाकी तू काही कर मम्मा, प्लीज निदान ही आमची लहानपणाची एक आठवण राहू दे. असं कोण म्हणालं? हो म्हटलं बाबा एवढं कशाला इमोशनल, सगळ्या आठवणी तुमच्याच आहेत, नाही तू हे काढूच नको, म्हणून मी ते काढलं नाही आतापर्यंत. आई शपथ, एवढाच आहे खूपच. म्हटलं एवढा कशाला टची. हा तो बाहेर ठेवलाय, तो ऍक्च्युअली आतमध्ये होता, इथे होता, मग तो बाहेर गेला तिकडे. आणि आता इथे वॉर्डरोब आला. हा नाही, तिथे मी कपाट घेतलं ते, कारण माझं सामान ठेवण्यासाठी केक्सचं. तो आय कीप इट हिअर सो दॅट इट्स इझियर, म्हणजे मला सोपं पडतं म्हणून. पण तुला वेळ मिळतो शिल्पाताई हो बेकिंगला वगैरे? मी येतो बऱ्यापैकी, ह्यांचं करून आहे मॅनेज, म्हणून होम बेकिंगच करते, कारण ही अजून खूप लहान आहे. तर हा ट्रॅव्हल करतो, त्यामुळे आय थिंक बेटर की आय लुक आफ्टर, कारण ह्यांचे एवढे क्लासेस असतात ना, मग थोडं मॅनेजिंग डिफिकल्ट जातं, बट आय मॅनेज. ओके, तर न्यूली डेकोरेटेड बाल्कनी बघूया तुमची आता. चला, ही कधी तुला हुक्की आली होती की आता बाल्कनी करूया? हे कधी झालं? ऍक्च्युली मुलांची रूम झालेली ना, नाही नाही हॅलो, रील नाही, मुलांची रूम करत होतो ना, तेव्हा मला असं वाटलं अभिजितला की झाडं आपण ठेवली आहेत, पण ते जस्टिफाय करत नाहीये बाल्कनीला, म्हणजे उठून दिसत नाहीये. तो म्हणला मग, तर मी म्हणलं चल ना थोडे टाईल्स बदलूया. तो म्हणला मला परत ठोकायचं. म्हणलं नाही, आता नवीन आलंय, अधेसिव्ह लावायचं आणि मग त्याच्यावर तुम्ही टाईल. तो म्हणलं कर, तुला काय करायचं. मग मी केलं. तिने खरंच हे रील मध्ये बघितलंय. आई शपथ. पण तू सगळ्या गोष्टीला हो म्हणतोस, मला याचं कौतुक वाटतंय खूप. माझं काय आहे ना, मला एक गोष्ट कळली की ज्या वेळेला तिला पटेल ही गोष्ट बरोबर आहे, त्याच वेळेला त्या गोष्टी बदलतात. म्हणजे जसं झाडं पहिल्यांदा नव्हती आमच्या घरात, म्हणजे हे रोपटं लावायची आणि सगळ्या पद्धतच नव्हती. मी म्हटलं लावूया आपण, झाडं ठेवूया. नाही नाही नाही, झाडांनी मच्छर येतात, हे येतात ते येतात. मग एक दिवशी कुठे तरी काहीतरी झालं. नाही असं काही नाही, मी सांगते. सो आहानाला ना लहान असताना तिला खूप खोकला यायचा, एवढा खोकला यायचा की तिला डेब्युलायझर द्यायला लागला. सो मला कोणीतरी सांगितलं ती एक झाड आहे ते तू लाव, त्यांनी तो खोकला कमी होणार. आणि ती रात्रभर खोकायची ना, तर तिला विझिंग व्हायचं. मग आम्ही लिटरली तिला घेऊन इथे उभे राहायचो, तर तिला खोकला थोडा कमी. देन आय थॉट की खरंच म्हणजे प्लांट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. पण मला एवढंच होतं की त्यांना निगा राखणं खूप जरुरी असतं. नुसतं घेऊन रोपटी लावली आहेत मग त्याचा अर्थ नाही. मग त्याच्यानंतर मी तो छंद वाढवला. आता कोण काळजी घेतं? आम्हीच घेतो. मी, माझी जी मुलगी आहे ती, आम्ही दोघी मिळून. कोणती कोणती झाडं लावलीत? सगळ्या माझ्याकडे ना मोस्टली आयुर्वेदिक खूप आहे. अडुळसाचं आहे, ओव्याचं आहे, हळदीचं आहे. म्हणून मी जेव्हा मोदक बनवते किंवा काय, तर मी माझी झाडाची पानं काढूनच बनवते. इनफॅक्ट आमच्याकडे आळूचं पण आहे, पण आता ते कमी झालं. आळूची पानं म्हणजे आळूच्या वड्यांचं पान. 28व्या मजल्यावर हिने अळूचं झाड लावलंय. वा. हो, आता हे ब्रह्मकमळचं आहे, तर ते आता डिसेंबर पर्यंत वाढेल आणि मग फुलं येतात. मग हे तर गुलाबाचं आहे, जास्वंदाचं आहे, तुळस आहे, सगळंच आहे. 28व्या मजल्यावर अळूचं झाड लावलंय अभिजित. हो, म्हणजे हे रेअर आहे, मी पाहिलं नाही असं की इथे लावलंय कोणीतरी अळूचं झाड. कोणीतरी मला दिलं. आम्ही भजी पण खाल्ली, म्हणजे ते वड्या पण बनवल्या अळूच्या वड्या. कारण मग ते खराब होतात, ते पडतात. आम्ही काढून मग मस्त आळू वड्या बनवतो. ओव्याच्या पण त्याची भजी बनते, ती बनवतो आम्ही. तसं प्रोडक्टिव्ह आहोत. सोनचाफ्याचं पण आहे, आता थोडंसं कोमजलं. फक्त झाडं लावायचीच नाही, त्याचा उपभोग पण घ्यायचा, वापर पण झाला पाहिजे. किती वेळ जातो इथे दोघांचा? किंवा माझं तर मी फोनवर असले तर मी इथंच बसून फोनवर. माझा इथे झोपाळ्यावरती जास्त वेळ नाही जात, पण मी हा कोना माझा आहे. मॉर्निंग ब्रेकफास्ट कधी बंद करत असेल किंवा असंच जनरल बसला असेल तर तो इथे बसतो. पण ना प्रत्येक घरामध्ये ना एखादा असा फेवरेट कॉर्नर असतो की तो आपला कम्फर्ट कॉर्नर असतो. तर या घरामध्ये तुझा सगळ्यात कम्फर्ट कॉर्नर कोणता आहे? तुझी जागा की तुला सतत तिकडे बसायला खूप आवडतं? मला ऍक्च्युली हाच कोपरा जो आहे तो सगळ्यात जास्त आवडतो. कारण मी जिथे परत त्याच ओल्ड स्टोरीज मध्ये की मी जिथे राहायचो ना, आम्ही दोघं पण सेमच सोसायटीमध्ये राहायचो. आमच्याकडे लिटरली एवढीच बॅल्कनी होती, म्हणजे अगदीच अर्धी पकडू शकतो की एवढा असा चौकोनच होता. दोन्ही रूमचे दरवाजे त्या बाल्कनीमध्ये उघडतात. तर त्यामुळे ह्या कोणाला एकदम तो असं रिप्रेझेंट होतो, ती जुनी आठवण. आणि कधी कधी ना अशा गोष्टी ज्या पूर्वीच्या काळातून म्हणजे आठवणीमधून येतात ना, त्याच्यामध्ये खूप प्रोडक्टिव्ह गोष्टी खूप येतात. म्हणजे कधी कधी गाणी सुचतात,
कधी कधी चांगले पॉझिटिव्ह थॉट सुचतात. त्यामुळे हा कोना जो आहे तो मला खूप आणि म्हणून आम्ही ते असं ब्राऊन हे केलंय, कारण तो जो एक शेड आहे तो बदलायचा नव्हता. तो तितकाच ऑथेंटिक, तो कॉम्प्लिमेंट ऍक्च्युअली करतो ह्याच्यावर. पण बाल्कनी तर मी बघितली, पण ना मला नेहमी कलाकारांबद्दल एक प्रश्न पडतो. म्हणजे आता तुम्ही इकडे बाल्कनी छान सजवली, लाइटिंग लावलंय, आकाश कंदील लावलंय, झालंय सगळं दिवाळीचं. पण ना मला हा प्रश्न नेहमी पडतो की कलाकार खरंच असं सगळं ही सगळी तयारी करतात का, की ती लाइटिंग कुठेतरी ठेवलीये, ती काढूया, ती टेस्ट करूया, ती चालू आहे का, मग ती लावूया. नो डाऊट तू ते आधी केलं असशील अभिजित, पण आत्ता काय सिच्युएशन आहे, आत्ता खरं हे केलंयस का सांग. आता खरं सांगू तर नाही. पण त्याचं कारण आहे, कारण त्याची नाही असं काही नाही. मी तसं पण मला म्हणजे आधी आवड असायची की सगळं करायचं आहे, तोरण बनवायचंय. पण आता ना ते पूर्वीसारखं नाही राहिलं. ते पहिल्या 2च वायरी असायच्या, एक ब्लू कलरची आणि एक ती ब्लॅक कलरची, बरोबर. आणि मग त्याला तुम्ही ते लावा. आता हे चायनीज जे काय लाईट्स येतात ना, त्याच्यामधला एक बल्ब कोणता चालू नाहीये, काय नाही. तर ते कारण माझे काका पण आहे ना इलेक्ट्रिशियन, म्हणजे ते सगळं करायचे. तर ते आपल्याला सवय असायची, कुठेतरी वायर जोडा, कुठेतरी लावा, आणि ते सवय असायच्या. पण आता ते नाही जमणार आहे. आता त्या गोष्टी म्हणजे काय म्हणतो आपण, जनरेशन पुढे गेली आहे. त्यामुळे ह्या आता गोष्टी मला तर जमत पण नाही, आणि मला असं वाटतं की मला करता पण नाही येणार. पण त्या जागच्या जागी ठेवलेल्या वस्तू मिळतात लगेच शिल्पताई, एवढं व्यवस्थित ठेवतेस तू. हो, म्हणजे मी म्हणण्यापेक्षा माझ्या घरी जी पूजा, ती सगळं व्यवस्थित बांधून आम्ही ना ऍक्च्युली इथेच ठेवून देतो. जी गोष्ट जिथे आहे त्याच्याच जवळपास ठेवतो, म्हणजे कोणतेही व्यक्ती नसेल तरी त्याला दुसऱ्याला मिळेल. हे कोणी केलेलं आहे सगळं? हे सगळं आम्ही इलेक्ट्रिशियनला बोलवलं, पण हे आणलं मी जाऊन. आणि आमच्याकडे नेहमी हाच कंदील असतो, म्हणजे असा. म्हणजे मला ते स्टार बिल काही आवडत नाही, कागदाचा आपला प्रॉपर ट्रेडिशनल कंदील मला आवडतो. ओके, मग तो मी आणते दरवर्षी. आणि मस्त व्ह्यू काय आहे इकडे. इकडे होईल डेव्हलपमेंट वगैरे? नाही, इथे तर होणार नाही, कारण हे तर आपले डेपो आहे. नाही, आणि आताच त्यांनी इलेक्ट्रिकचं सगळं केलंय ना, इथे अजून काय असं येणार नाहीये. म्हणजे तेवढा आय थिंक आहे की आम्हाला अजून पुढच्या 10-20 वर्ष तरी इथे काही संध्याकाळ झाली की मग एकदम सनसेट आहे का सनडाऊन? इथे सनसेट आहे, आणि तिकडे तू बिलीव्ह नाही करणार, सूर्याचा प्रकाश ना सकाळचा इथपर्यंत येतो. मी इथे बसते इथपर्यंत, आणि हा त्याच्यावर येतो. एवढा डेलाईट छान, खूपच. माझ्या घरी लाईटचं बिल खूप कमी. मग कधी जर 4च्या बदली 6 आलं तर मग मी सगळ्यांना कोणी एसी ऑन केला. टिपिकल. आता ऍक्च्युली खूप गरजेचं आहे ना या सगळ्या गोष्टींकडे पर्सनली लक्ष देणं. तर आता हे मी बघितलंय, तुमचं लिव्हिंग रूम बघितला, देवाची खोली बघितली, तुझी रूम बघितली. आता ज्या 2 जणी रुसल्यात माझ्या, त्यांची खोली जरा त्यांना सांगते मला दाखव म्हणून. तुमने ही आग लगाई, अब तुम्ही पाणी डालो. फोटो तुम्ही नाही लावलाय. बंक बेड होते ते, हीच रूम आहे का? छंद मी म्हटलं ना, छंद. वेळ आली की अरे आज काहीतरी वेगळं करूया. पण चेंज केलं. हो, आता ते मोठे होत आहेत ना, तर हिचे पाय पुरायचे नाही त्या बंक बेडवर. मग म्हणलं चला बदलून घेऊया. मग कारण मी गेल्या वर्षी आले तेव्हा इथे बंक बेड्स होते, आणि आता पूर्णच कायापालट केलं, सगळं बदललं. कोणाचं चॉईस आहे? सगळं तिचं. तुझं इथे मी काही बोलत नाही बाबा, नको. हा सांग, इकडे. हे कोणी चॉईस केलंय सगळं? आणि हिचं चॉईसचं ती कुठेही ऍडजस्ट होते. माझं गुणी बाळ येते. युजली असं असतं ना, मुलींची रूम म्हटल्यावर ती पिंक असते. नाही, पण ते स्टेरिओटाइप नाही. आम्हाला एस्थेटिक लुक पाहिजे होता. मम्मा एस्थेटिक लुक पाहिजे. एस्थेटिक. सो तिने हे सगळं शेड्स, पेस्टल शेड्स चूज केले. ग्रीन कलर तुझा फेवरेट आहे. तुझा ग स्मिरा ब्लॅक. तू कुठे? पर्पल. इकडे माझ्याकडे जामच चिडले वाटतं. हा, कुठे आहे तुझा फेवरेट कलर? कुठे नाही याच्यात? यू हॅव 2 फेवरेट कलर्स. से थँक्यू. तिकडे फोटो आहेत का ग तुझे? त्या वॉलवर आहेत का तुझे फोटो? कम शो. ये मला दाखव आता. चल, आहेत बाबा हिचे फोटो वॉलवर. एक तरी वॉल भेटली ते स्मिराचे फोटो आहेत. आणि इथे पण आहेत. असंच असतं ग लहान बहिणी, लहान मुलींसोबत. माझ्यासोबत पण असंच झालंय, मी पण लहान आहे घरात. हा कधीचा फोटो आहे तुझा? यू डोंट नो? 1 or 2? नाही, 2.5 year old. ओ, हा पण मस्त आहे फोटो. सांग कुठे काढला? ही कोण आहे? ही दिदू आहे.
दिसतच नाही. हे तू 1 मंथ 1 मंथचा बर्थडे केलेला तिचा. दिस इज 3 months. हे ती सांगते हे मी P1 ला काढलंय. तिथे मी झाडाच्या इथे तिला बसवलं, कारण आजीनी कॅप दिली. म्हटलं चल 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 कॅप काढून फोटो काढूया, नाही तर आजी म्हणेल फोटो का नाही. असं एवढेच लावले मग आत्ताचे फोटो नाही लावले तुझे? नाही जाऊ दे, आता तू काय कर, एक लिस्ट बनव कुठले कुठले फोटो पाहिजे. ह्यांना काय बिल्डिंगचाच व्ह्यू आहे. पण ऍक्च्युली आत्तापासून मुलांचा से असणं ही मस्त गोष्ट आहे, पण ही खर्चिक सुद्धा आहे अभिजित. कारण आता हा कलर आवडतोय ना, अजून 2 वर्षांनी कदाचित वेगळा रंग आवडेल, मग तेव्हा चेंज. नाही असं काय चेंज काय असं सगळं थोडी 2 वर्षांनी तर बदलणारच ना. 2 वर्षांनी ती होणार 15 वर्षाची. जेवढे तुम्ही खर्च कराल तेवढा येते लक्ष्मी, कळलं. पण ऍक्च्युली आमचं असं हे आहे की वयाप्रमाणे आता खास करून मुलांसाठी थोडंसं नवीन गोष्टी आल्या पाहिजेत घरात. आणि काय ना, घर म्हणजे नुसतंच, जसं मी म्हटलं की घर म्हणजे नुसतं असं राहायची जागा नाही आहे. त्यामुळे त्यांना पण ते कनेक्शन वाटलं पाहिजे. आणि म्हणून ह्या गोष्टी चेंजेस जे आहेत की त्यांच्या मेंटल डेव्हलपमेंटसाठी पण त्या फायदा होईल अशा गोष्टी. खूप पसारा नाहीये घरामध्ये, म्हणजे एकदम सॉर्टेड आहे. तर तुम्ही दोघेही तसे आहात सॉर्टेड का एक जण पसारा आणि एक जण आवरणं? शिल्पा खूप सॉर्टेड आहे आणि तिचं असं असतं की सगळ्या गोष्टी एकदम अप टू डेट असल्या पाहिजेत, जागच्या जागी असल्या पाहिजेत. त्यामुळे मला पण सवय झाली आहे. मी आयुष्यात थोडासा गचाळ राहिलोय पण बरं आहे की सगळे बाकीच्या गोष्टी एकदम लाईनीत अप टू डेट असतात. मग येऊन पण बरं वाटतं असं. पण तुम्ही तुमच्या आधीच्या घरातनं कोणती गोष्ट इथे आवर्जून घेऊन आला होता जेव्हा शिफ्ट झाला त्या घरी तेव्हा? हो, जी बाहेर गणपतीची जी हे आहे मूर्ती आहे ती ऍक्च्युली मला पहिल्यांदा सोनी म्युझिकने ज्या वेळेला अल्बम रिलीज झालेला त्यावेळेला त्यांनी गिफ्ट केलेली. ती तर डेफिनेटली माझी पहिली तिकडच्या पासूनची गोष्ट आहे जी इथपर्यंत घरात अजून आहे. तू माहेरून काय आणलंस जे अजूनही ठेवलंयस सांभाळून का काही नाही? दागिने. अरे यार चला नाही असं नाही, पण मी ऍक्च्युली असं काहीच आणलं नाही. पण त्या लोकांना म्हणजे बोनस मध्ये घरास बरोबर दागिने पण नाही. असं काही वस्तू, अरे थांब ना मी बोलते, असं काही वस्तू आणले नाही. पण माझ्या आजीच्या साड्या आणि होत्या त्या खूप प्युअर जरीच्या, आणि त्या सगळ्या आणल्या. प्लस फोटोज लहानपणीचे आणि आमचे खूप आधीचे फोटोज, हे सगळं. बाकी तर असं काही नाही आणलं. पण मला याचं उत्तर खूप आवडलं, दागिने अजून आवड, बायकांची आवड. पण खरंच यार मस्त घर आहे आणि खूप छान वाईब्स आहेत त्या घरामध्ये. थँक्यू सो मच. आधी आम्ही दोघींना म्हणेन, कारण त्यांनी इतकी छान रांगोळी काढली, आमचं वेलकम केलं आणि जे काही भांडण होतं ते विसरली ती स्मिरा. त्याच्यासाठी थँक्यू. आणि तुमच्या दोघांनाही खूप थँक्यू. घर दाखवलं तुम्ही मला आणि आम्हालाही छान वाटलं आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं की खरंच ऍक्टर लाइटिंग लावतात का घरामध्ये दिवाळीला. थँक्यू वन्स अगेन आणि ऑल द बेस्ट. आता तर मला सांगा, ही दिवाळी काय काय घेऊन आली आहे, काय काय स्पेशल आहे अभिजित? खूप सगळ्या गोष्टी, खूप ज्या पद्धतीने आम्ही आता पुढे चाललोय, वाटचाल होते, मुलं मोठी होत आहेत, त्यांच्यामध्ये ज्या काय गोष्टी आहेत त्या अजून डेव्हलप व्हायच्या आहेत आणि त्यांचं एज्युकेशन, ह्या पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे जातील. आणि असं पुढचा एक प्रवास जो आहे आता, बिकॉज ऑफ लास्ट इयर बिग बॉस मराठी केलं, त्यानंतर जो आहे मराठी इंडस्ट्री, मराठी लोकांबरोबर जास्त जवळचं कनेक्शन तयार झालं आणि तो आता पुढे न्यायचा आहे. तर त्या सगळ्या गोष्टी आता अटॅच आहेत. ये शिल्पाताई, ठरलंय का पाडव्याचं गिफ्ट काय मागणार आहेस यावर्षी? नाही, असं रील्स तर पाठवते मी. काय मी म्हटलं ना, सगळं रील्स दे होत आहे. रील्स, अरे हे चांगलं दिसतंय मग मला येते रील, आपण ते बदलूया, मी जाऊन बघते तिकडे असं आहे तसंच आहे. आणि पण नाही असं काही नाही, पण म्हणजे असं काही ठरलं नाहीये गिफ्ट. पण सण तर सगळेच खूप मजा येते, सगळं नवीन नवीन घालून तुम्ही फॅमिली आणि फ्रेंड्सना भेटतात, त्याच्यातच खरी मजा असते. दिवाळीसाठी तर आम्ही वाट बघतो कधी दिवाळी येते आणि कधी सगळ्यांना भेटणं होतं. आणि आता माझ्या घरात लग्न पण आहे का माझ्या भाचीचं, सो वी आर ऑल एक्सायटेड. मग शॉपिंग, त्यातच सगळं मस्त. आणि आय होप तुझ्या ज्या रील पाठवल्या त्या सगळं तुला मिळेल या पाडव्याला. थँक्यू सो मच आणि हॅपी दिवाळी. थँक्यू सो मच. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. चल फराळ खायला चल.
प्लीज हा हिचा त्या फोटो मध्ये आता तू नेक्स्ट विजिट मध्ये फोटोच आता पहिल्या घराच्या बाहेरच फोटो असणार